बाबूराव कुठे गेले? ते बाहेर गेले. या ना, बसा ना. नक्की बाहेर गेले? हो हो, बाहेरच गेले. कुठं? जरा लवकर तरी यायचं होतं. पोहे बनवले होते, आता संपले. बरं काय कुठे गेले बाबूराव? कुठे गेले? गेले ते बाहेर. बरोबर मोठीच्या वेळेला काय माहिती का, तुमचं बाबूरावचं राहतं. मला कसं आहे तुमच्याशी ना गप्पा मारायला आवडतात. माहितीये मला, माझ्याकडे गप्पा मारायला आवडतात. माझ्या घरामध्ये की नाही असं कॅमेरा लावलेला आहे ना. बाबूराव गेला की लगेच, अरे मजाक करते मी. बाबूराव गेला की तुम्ही लगेच आलात आहे ना. हे तुमचं चांगलं. मला लक्ष राहतं, मी तिथून आंब्या खाऊन लक्ष ठेवतो. कधी बाबूराव जाईल कधी मी येईल. पण घरामध्ये येण्याच्या अगोदर आजूबाजूला बघत पण जा. हो बघितलं ना. आहे की नाही ती बाजूला ती काजल आहे माहितीये ना, ती माझी मैत्रीण. तिचं सारखं लक्ष असतं. रंजना वहिनी तर माणसारखे विचार राहते. काय माहिती की तिचा माझ्या डोळा आहे, तिचा माझ्या डोळा आहे, तर तुम्ही ते भाव तुम्ही जरा छान छोटीपणा कमी करा, म्हणजे कुणाचा डोळा नाही राहणार. काय करते आता, तिला लय आवडतो मी. पण आता मी काय म्हणतो बहिणी, आपण काही ते टाईपचं नाही, तुम्ही काय माझ्या भाषेत करू नका. नक्की असंच बोललात ना? मला आवडत नाही. लई गोरी ती, एवढी गोरी मला आवडतच नाही. नुसतं हात दिला आला. किती आवडते मी? छान हा. आणि किती आवडते मी? अरे बापरे, एवढे आवडत मला. काय बोलायला तर तुमचा हात कोणीच पकडू शकत नाही. पण ते सांगा तुम्हाला नंतर, बाकीचा विषय आहे पण तो नंतर सांगायचो. आता सध्या सांगण्यासारखं नाहीये, गरज पण नाही त्या गोष्टीची. मी काय म्हणतो, बाबूरावला काही डाऊट नाही येत ना आपला? डाऊट तर येत नाही, पण घरामध्ये आले ना काय माहिती इकडे तिकडे जरा नजर बिजर फिरवत असतात. हा काय असं नाही का, असं कमरेवरती असं हात ठेवून. आणि मग नंतर काय नाही, मग नॉर्मल ते जेवायला बस एवढंच. हा पाहत असेल काही बदल तर नाही झाला इकडं, जागा बिगा काही खरबडली फुडबुडली, काही कपडा कुपडा आत होतं नाही असं पाहत असेल. आणि मग मी काय करते, ते असं काय बघायला लागले ना की मी थांबतच नाही, मी दुसरं काहीतरी करत असते. मग म्हणजे त्यांचं काय ना, म्हणजे असं बघणार आणि माझ्याकडे पण बघणार नाही का असं. पण तसं सध्या तरी काही नाही, म्हणजे आपलं नशीब की नाही. झालं पण वहिनी, जसपासून तुमचं लग्न झालं ना तसपासून मला काही टेन्शनच नाही. म्हणजे टेन्शन नाही असं काही, डोक्याला टेन्शनच नाही राहिलं असं. तुम्ही आल्या तसपासून एकदम मजा चालू, काही टेन्शन नाही. खायची प्यायची. आणि दिवशी मटण बनवलं होतं ना, असं आवडलं वहिनी खरंच. हो, मग मी पुन्हा एकदा बनवेन. शेम तसं पुन्हा बनवेन, रविवारी वगैरे बनवते. म्हणजे आयडिया कशी करा माहिती का, तुम्ही रविवारी बनवा, थोडं वाढवा बनवा. तुमचा जेवायचा टाइम झाला का मी नेमकं त्याच वेळेस येतो. बुट्ट कोणाचे येड, कोणी पाहून येईल काय? म्हणजे कसं आहे माहिती का वहिनी, माझे काम होऊन जाईल. हा ते तर झालंच. हा म्हणजे कसं कामात काम दोघायचं होऊन जाईल असं. हा म्हणजे कसं सेपरेट यायची गरज राहणार नाही. चालेल, तुम्ही या. तसं मी काही बोलत नाही तुम्हाला न येण्याबद्दल. पण काय जरा असं असं त्या दिवशी असं भारी वाटलं ना, म्हणून म्हणलं मला शेम माझ्यातच आली पाहिजे. तुम्ही आले काय? हा हॅलो. हा मग तेच म्हणलं, लय वेळ वाट पाहिली मी. हा काय? हा अर्धा तास झाला, अर्धा तास मोठा होतो. हा हा, कुठे गेले ते? गावात होतं. हा का? हा, बसा, मी एक चाय ठेवते. इकडे या ना. या ना बस. झालं चला, चहा पाणी नाही. चहा पाणी नाही झालं. नाही चहा पाणी नाही केला बा. म्हणलं जाऊ दे, ते बाबरू इकडे या, सोबत करू म्हणलं. करायचं ना चहा पाणी. हा चहा पाणी करायचं ना. ते काय झालं, तुम्ही पोहे खाऊन गेलात आणि तेवढ्यात हे आले. हा मग मी म्हटलं अगोदरच मेन काम तर राहूनच गेलं. काय 2000 तुला 2000? हा त्यासाठी आलो तुम्ही. आणि मग मला फोन करायचा ना रे. फोन केला पण फोनच लागा ना. चालेल फोन चालेल. फोन चालेल, बंद नाही मला फोन. हा का? मग एक चालेल. अरे तू जुना नंबर डायल केला? नाही रे, चालेल फोन मला. त्याला काय लास्टला काय 25 आहे का 40 वाला आहे? 42. अरे मी 25 आले करत होतो. नाही मग रॉंग नंबर. हा ते सिम बंद करून टाकलं का? हा ते बंद कर. बरोबर कर काम कर. काय दोनचं? दोनचं आणतो काढून आणि देतो तुला. फोन पे मारून देतात. फोनवर टाकून द्या. नाही फोन एवढं जाते नाही मग. फोनवर नाही जात. 2000 नाही. संध्याकाळी या ना मग तुम्ही. बरं संध्याकाळी येऊ का? संध्याकाळी काय मी देतो घेऊन तासभरात तुला. हा का? बरं चालेल. नाही ते येत असतील तर येऊ देत ना मग. काय
ना, पैसे घ्यायला, पैसे घ्यायला म्हणजे काही मला त्रास होईल मी जाईल ते द्यायला. बरं येतो वहिनी मग येतो आज घरी हा, तुम्ही? हा, या भाऊजी चालेल, ह्या. परत इकडे नको येऊ बरं का हा? इकडे नाही, नाही, तुम्ही येत असले मग काय हा, परत येऊ नको इकडं. हो, चालेल 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 हा. अहो असं घरी कोणी आलेल्या लोकांना असं बोलतात काय की येऊ नको परत? काय घरी असं आलेल्या लोकांना म्हणतात का परत घरी येऊ नको, हा, कसं बरोबर वाटतं आहे, ते? बरोबर. मी मग एखादा विचारता बाबराव कुठे आहे बरोबर तो काय सांगितलं मी त्यांना बोलले बाहेर गेलेत म्हणून. मग आता तू एकटी घरात आहे मग त्याचं बसायचं काय काम इकडं मी एकटी जरी घरामध्ये असेल तरी दरवाजा सताड उघडा आहेच ना. ओढा का ठेवतेच काय त्याला ठेवती म्हणजे काय दरवाजा काय बंद करून बसू? तो काय रामाचा दरवाजा आहे का मोकळा ठेवायचा आहे हा काय तुम्हाला काय म्हणायचं मला काय कळत म्हणायचं नाही. पाहिजे? हा? ते आले भाऊजी जरा वेळ बसले, 2 गप्पा त्यांनी मारले, चहा नाही घेतला, एवढंच पाणी नाही खेटून? घेतला. कुठे खेटून होती मी? मग तू कुठं होती अहो मी इथे बसले होते, ते तिथे बसले होते, बस एवढंच. आणि तुम्ही त्यांना डायरेक्ट म्हणता की नाही घरी पण यायची गरज नाही नाही. आता काय काम पडलं घरी येत होते ना काय ते काम आहे काय. त्याला सांगायचं हा तुमचे ना म्हणजे आजकालची मी नसले तू येऊ दे करते का हे बघा तुमची आजकालची वर्तणूक ना बिलकुल पण चांगली नाही. समजलं अरे? का? माझ्या सगळं लक्षात येतं, मी काही बोलत नाही फक्त. हो बर बघू आता चल झालं तुला स्वयंपाक पाहिजे वाढू का जेवायला? हा जेवायला वाढू का? मी दहा तुला जेवण आलोय मग सांग, गावात दावा होता ना मग सांगायचं होतं ना, मी इतका वेळ बसली होती जेवायची. मग तू घ्यायचं जेवण काल वाट तू बसली गप्पा मार त्याच्या सगळं परत त्याच्यावर चालत का? आणि वरून संध्याकाळी बोलू घेते हाकी हा पण झालं तर त्याला मना केलं ना येण्यासाठी. येणार आहे का लगेच? परत तुला सांगतो एवढं पुढं आपल्या घरात आज माणूस येता कामा नाही आपण माणूस की येत काची माणूस की याला माणूस की माहिती आहे का नवरा घरात नाही नको माणसाला घेऊन बसायचं आजकाल लोक चांगले राहिले का आता काय केलं त्यांनी मला येऊन? मिठ्या मारल्या? आता मी पाहायला होतो का काय उद्या करते तुम्हाला काही बोलायचं म्हणजे आहे ना, तोंडाचं आहे ना असं. जाऊ दे आता बोल. आवर आता आले जेवून. कमळी कुठे कमळे ए कमळी काय हो आली काय करते घरात तू काय नाही आवरा सावर करते आता तू या लय लयच लयच निष्काळी झाली बघा काय ओरडा करत राहता हो तुम्ही इकडे निष्काळजी झाली नाफ झालं तफं झालं काय म्हणता म्हणलं पाहुणे फोन आलता काय बोलला पाहुणा येणार येत आहे का तर म्हणून राणीला भेटायची मला कत वाटते हा जाऊन दे बऱ्या बाय हा आपल्या राणीचं चांगलं उजाडलं बघ हा नशीब काढलं म्हणा पाहुणे पोरीनं नंबर तसं. 1 भेटला हो आणि घरीदारी चांगले हम्म. आपली राणी एवढी कामाची नाही पण मग पाहुणा लय भारी वागून जाणार एक नंबर जोडा दिसतो हा हो ना जोडा तर दिसतो दे पण पाहुणा हुशार लय हो मला होतं मामाला लय मोठा खर्च नाही करायचा आवड होई माप लग्न करायचं आपल्याला हो ना हा लय समजदारी पाहुणा खरंच नाही तर आताची पोरं तुम्हाला माहिती आहे ना किती उद्मात करता आम्हाला हेच पाहिजे ना आम्हाला तेच पाहिजे हा पाहुणा किती समजदार त्याला म्हणा कारणीभूत फक्त शिरपतराव मी 4 मासात बसतो उठतो म्हणून तशी मागणी आपल्या घरी येत्या हो 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 फुकट नाही ती ते तर आहेच बरं आणि आपण मी देवाची आराधना करतो आराधना का महापुरुषचं कल्याण होऊ कधी 12 वाजता दुपारच्या अगं मी उठल्या पहिल्या सुद्धा देवपूजा करतो का महापुरुषचं चांगलं होते महापुरुषचं चांगलं होते तुम्हाला सांगू का आपण कोणाचं वाईट करेल नाही म्हणून आपलं वाईट होणार आहे का नाही नाही आता तोमच वाईट करेल मला पण मी नाही करेल आता मी काय केलं तोमच तर भांडे केले गावामध्ये भांडणं केले आपल्याशी कोणी डोकं लावलं तर आपण त्याला सोडत नाही हा आपला स्वभाव आहे कोणी उगाच खेटलं ना तर मग त्याला सोडणारच नाही मग त्याला जीव जाओ का ते जिवंत राहो काही हो त्याचं आणि या बाई तुला सांगतो आता लग्न आलं तोंड हा. मांडामध्ये कुरकुर करायची नाही सगळे पाहुणे आपल्याकडे येतात नाही तर तुला लय सवयी ही काय इकडे थुकली ती काय तिकडे बोचली हे सगळे विषय सोडून द्यायचा असं तुम्हाला चांगलं माहिती आहे 10 लोक आपल्या घरी येणारे मला गद्दळ चांगलं वाटणार आहे सोपा एवढं का? काळेच करायचं नुकसान वांधारे फायदा वांधारच आहे नाही मला जर आता खराब फायदा दिसलं मी होत नाही, तिथं बोलणारच नुकसान, हा? आहे. मला जिथं खराब दिसलं मी तिथं नाही नाही बोलणारच आहे. बोलायचं नाही तोंडावर साखर ठेवायचं डोकं वर पठवायचा हा डोकं शांत ठेवायचं असं का बरं आपणच त्याला मी खाऊ पिऊ तुला भर घालायचं मांडतो तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही जर मला कटकट कारण या असं समज आपल्याला जुळणं फार अवघड होतं आपल्या पुढच्या नशिबानं ओढून आलंय ना माणसं चांगले भेटले आणि मी लग्न थोडं आता चांगलंच करणार आहे चांगलंच करायचंय
लग्न. वाणिकिरीच्या पोरी मग काय एकुलची एक पोरगी वाणी तिरीची. बरं मी काय म्हणते, पाहुणे येणार आहे तर काय आणतात, काय करायचं, काय प्यायचं मग? आता पाहुणा खातो का नाही ते मी विचार फोन लावून पाहायचा असता हो एकदा. नाही येणार पाहुणा येणार आहे. मग कसं मग आपण आपल्या हिशोबात राहतो ना, त्याच्या आवडीने काय जसं नाही जर काय केलं नाही खायचं. बजे कोडा कर रवा करदार साक हा हा लगेच नको लगेच ते खाट खोंडा काळा रस्ता पाहिलं काळा नको आपल्याला या सर चांग पाहून नाव घेता चालेल. काय हो? कोण फोन लावला होता? तू काय घेऊन फिरून राहिली? मला टेडी आवडतो. हा का? माझ्या बाबांनी मला टेडी पाठ घेऊन दिलेला. त्याचं मुडकं फिरून फिरून टाकलं तू तर. मग तो ऐकत नाही, मग पिऊन टाकला. का हो मामा? का म्हणजे तो टेडे ऐकत नाही, तिचं मुडकं पिळलं. तिला आहे ना घरात पहिली एकटीच राहायची ना करून लागाय नव्हतं ना तसं तिला ती सवय लागेल त्याशी झोप नाही तिला हा का? हा लग्न झालं हे सोडून द्यावं लागलं बरं का? हा नाही ते काय नाही, मी 2 टेडी घेईल. हा जाऊ दे, हाच घेऊन जा जा. हाच घेऊन जा. हा, खायला जीव आवडतं. गेला त्याचा. जीव गेला. अरे वाईटना तुला एवढा मोठा दिला ना पाहून केली आता पण माझं नको मुडकं बिडकी पुढं बरं का? नाही ऐकलं ना बाबा, यांचे मुडकं म्हणून टाकायचं. दमाती हा का? ते स्वभाव तसं हा. तुम्हाला कोणी फोन लावला? बरं मी काय म्हणतो मामा, कुठपर्यंत आलं तयारी सगळी झाली. आता तुमचं आलंय. आता आमच्या पत्रिका छापून झाले मंगल कार्यालय बुक केले बँडवाले सांगितले आचार्य सांगितलंय आणि साहित्य घेऊन ठेवले सगळं खरेदी सगळं रेडी आहे, फक्त आता पैसे पुरे द्यायचे आणि काम करून घ्यायचं बाबा. नाही पैसे दिले पैसे दोन्ही टाकले? हा इसार फिसार लोकांना देऊन बाबा मला घागरा घ्यायचा. तो राजस्थानी घागरा नाही का, तो एकदम मोठा, तो घ्यायचा. आता आम्ही बोलू का तेवढंच होऊ दे ती नाही घेऊ आले जाऊ दे, तिच्या लई चाललं नाही, घेऊन टाकू का? घेऊ एवढं करायचं हा एवढं केलं गारासाठी काय करतात पुन्हा ते आयुष्यभर म्हणून गारा नाही. मोटरसायकल घेतली बरं हा ना? हुंडा म्हणतो मला कोणची बुलेट येते? हा घेतली घेतली मी. घेऊन ठेवली अरे बापरे. लग्नाच्या टायमाला तिथं उचलली का मांडवत आणायची हा मोटरसायकल जाणार का आम्ही अरे बाई मोठ्या गाडी जाऊ. तुम्ही 1 रुपया खर्च करायचा नाही फेटे बिटे सगळं माहिती आणणार आहे हा का? जवळ तर 70,000 ते चालले फटाकडे पाहिलं का बाबांचं किती मोठं स्वप्न होतं माझ्यासाठी. बुलेट केली, बुलेट दिली तुम्हाला. बुलेट मला येते ना चालवता. येते का? हा मग तुम्ही हा, मला मग मागं तुझ्यासाठी दिली सर. बसा. 4 नाही सांगितले हा नाही का बरं? तिकडे लग्नाची दाढी वाढली ना हा. तिकडे मांडवत दाढी बिड्या बाबा तुम्ही माझी रेडी. टपरी डायरेक्ट तिकडे वा. पार पानपट्टी सुगट तयारी आपली हा ना? म्हणजे पाणी खाऊ घालायचे लयच ना, दाढी डॉक करून घ्यायची. हा नाही ज्याला जे वाटलं ते अरे बापरे लय भारी. लॉलीपॉप खाणं ठेवलं तर हम्म. हा म्हणजे पोराला लाली पापा. हा, सगळं. मोठ्या माणसाने खा, कोणी खा. लेकर रडलेच नाही पाहिजे म्हणलं लग्नामध्ये. आणि तू ही ना तू आधी तू 2 दिवस मेकअप कर तेव्हा तू कलर उठण हा ना? हिला हिचं काय करते? तिला स्पेशल 4 बाय ठेवले हा का? मेकअपला म्हणजे जरा 4 दिवस 2 काढत राहायची. सारखी दुईत राहायची. मग भारी काम होईल. तुमची कुकडं तयारी आली हा? आमची तयारी चालू आहे आता जोरदार. सगळं गाड्या बिड्या सगळं ठरवलं. काय लग्न होते केलं त्याला? 25 लग्न केलं direct. हा का 9-10 आयटम ठेवले जेवणाचे हा? नाही आता जेवणाची तर तुम्हीच केली ना तयारी सगळी. त्यांना सांगितलं लग्न सांगितलं माठ्या बिठ्या सगळं जास्त माणसं बसवायचे नाही. 25 माणसाच्यावर माणूस बसवायचे. बरोबर आहे 50 लाख झाले काही पडणार आहे का? काय वाटलं तर मी कोण टाकून देईन होती हा काय टेन्शन नाही राहणार. बरं मी काय आणतो तिला थोडं नेऊ का? करून आणतो थोडंसं. नाही बाप म्हणतात. हा? का बरं? बाप तूच तर मला रात्री फोन केला जायला लागत आधी बरं का? मामा तिनेच मला रात्री फोन केला ना. तुमच्या अगं जवळ तुझं नशीब उजाडलं नशीब तुला सोन्याचे दिवस उगून राहिले आता लवकर येशील ना? मग लगेच येतो ना. बरं मग तुम्ही काय खाणार आहे खायचं का? मटण का नाही आता आम्ही दोघं बाहेर चालून बाहेर खाऊन चला येतो. मग पटकन. येऊ का मग? हा मला सांगू का, 1 नंबर जोडा दिसतो. मी तर लईच खुश आहे बाई, हा लईच खुश आहे मी. नाही नवरदेव चांगला नवरदेवाला काय आहे ना? चला मग तुम्ही घ्या जेवण करून. पाहुणा ते गेलेत बाहेर. हा कांच्या गाडी बसून जाते भाऊ आताच पुन्हा टाकते मग आताच पुन्हा टाकते अंगावरती. लग्नाच्या वेळेस पण फुलं पडणार आहे ना आपल्यावर. हा, लागल्याच्या वेळेस पाहते. मग त्याचे पहिले फुलं टाकून देते. हा का? तू टाक किती माझ्या. दिवस आहे? वा छान आहे. बरं, मी काय म्हणतो? काय काय नियोजन केले लग्नाचं? तू आज का बोलली बरं त्याच्यासमोर? तू मला रात्री काय बोलली? उद्या मला करमत नाही, असं नाही तसं नाही. म्हटलं बघू आता यांचं म्हणणं काय. काय म्हणजे? तुम्ही मला फोनवर काय बोलतात, समोर काय बोलतात, बाबांसमोर, म्हणून मी तुम्हाला तशी बोलते.
आज थोडीच बोलायचं राहतं. ते काय म्हणते ते आली पाहून मुद्दाम येतं असं होईल ना मग ते. मला माहिती ना तुमच्या मायामध्ये जीव. आणि मग ओ बसता फाडायचं असेल ना, मी पण येईल ना मग सोबत. अरे आपण दोघांना सगळं हे करायचंय. आपण सगळं मी घागरा घेतला ना, तुम्ही पण मॅचिंग घ्यायचा तो. हा आपण काय करू माहिती का, पहिले जाऊन ये ना सगळे कपडे रेडी करून ठेवू. बस पहिले ना वैदिक पद्धतीने, मग घागरा, आणि हळदीच्या दिवशी पण एकदम भारी साडी घालायची. मेहंदीच्या वेळेस मी घागरा घेणार आहे 1 पीस. बरं ऐक ना, हा महत्वाचं जाऊन म्हणजे आपल्याला चान्सेस भेटला नाही बोलायला. म्हणलं चला आता लग्न जवळ आलं ना, हा. बोलून घेऊ. बरं मला एक सांग, तुला मी पसंत आहे ना व्यवस्थित? अम्मा हा. आणि तुझं काय इकडं बाहेर काही नाही ना? नाही हो, तुमचा असेल माझं नसेल. अरे विचारतोय तुला, विचारलेलं बरं राहत असलं तर मग कसं आहे माहिती का, अजून कॅन्सर होऊ शकतं. नाही हो. तुम्हाला वाटतं का तसं? नाही वाटत हा, नाही बा, पण मग कसं आहे सांगता येत नाही. नाही हो, असं मनात आणू पण नका. नंतर नको अडचणी यायला. असं मनात पण आणू नका. हो ना? हम्म. बरं चला, तुला काय खायचं? मला? हा मला काही नाही खायचं. मला मंचुरियन खायचं. मंचुरियन खायचं ना? हा. मंचुरियन, चाऊमिन, नूडल्स सगळं. मला चायनीज जास्त आवडतं. हा मग तुला आता टपकेत घेऊन जातो, हम्म. पुन्हा हाणून सोडतो इथं. हा हा. दाद बाबांकडे. इकडे नाही येणार, घरी नाही येणार इकडे. का बर? इथं सोडतो ना तुला. चलो रस्त्यावर घेऊन जातो. हा? परत कधी येशाल घरी मग? झाले ना आता, झाले किती दिवस झाले, थोडं आलं. नाही हो, थांबून जा ना आजचे येईल ना दिवस. पुन्हा 8 दिवसांनी चक्कर मारतो ना. नाही, आजचे दिवस थांबून जा. आजच्या दिवस कशाला थांबून जा. मुक्कामी? हो मुक्कामी थांबले गोंधळ नको. जा मग, जाऊ दे. मुक्कामी नको. नको मग जा. हा? जा जेवण करून येऊ, चाल ना. चलो. चल जेवण करून येऊ. थोडा कंटाळा आलाय ना मला. काय काम करावं पण ह्याच्यामध्ये पण माझं मन लागत नाही. शी, किती टाइमपास करणार आज तर दिवसच काय खराब आहे. तू आलास? का बरं अर्जंट बोलवलं एवढं? अर्जंट बोलवलं म्हणजे बघत नाही, घरामध्ये कोण नाही, मला कंटाळा आलाय रे खूप, म्हणून मी म्हटलं तुला फोन करून बोलावून घ्यावं. अरे पण मग आता जर कोणी पाहिलं माझं लग्न जमलं माहिती का? काय हो. काय पण काय मजाक करतोस? मजाक नाही, अरे खरंच अरे जमलं. जाऊ दे गबस ना. आज ना मी लय बोर झाले बघ, म्हणून मग मी म्हटलं की चला आज फोन करून तुला बोलावूनच घेते. अच्छा. कंटाळा आलाय मला. नवरा 2 दिवस गेला तिकडे बाहेर, लग्न आहेत ना नातेवाईकांमध्ये. हो बाबरो गेला. कोणाचं लग्न कोणतं होतं? लग्नाला त्याच्या आत्याची परिस्थिती होता काय? हा, आत्याच्या पोरीचंच आहे. मग मी म्हटलं की ऊन पण एवढं जास्त झालेलं आहे, मग मी म्हटलं की नाही मला यायचं नाही, तुम्हीच जा म्हणून. भारी काम केलं. ऐक ना, तू आहे ना आज जाऊच नकोस घरी, आज इथेच राहा. हा चालेल. राहील मी. राहायला म्हणजे राहील बा असं. पण आपण किती दिवस वाट बघत होतो की आज माझ्याच घरामध्ये मस्त आज आपण दिवस रात्र आहे की नाही मज्जा करूया मस्त. तू लग्नाचं ऐकूच नाही राहिलं, माझी लग्नाचं. बस ना, किती मजा करणार आता. नाही खरंच ना, जमलं ना माझं लग्न. जवळ आलं लग्न. 15 दिवसात जवळ आलं म्हणजे लग्न जवळ आलं असं. 15 दिवसात 15-20 दिवसात होईलच आता. तुझं काही डोकं वगैरे फिरलंय का? का बरं? का बरं? मी कोण आहे मग? अरे मग तू पण बहिणीच आहे ना, आता तू बाबूरावची बायको आहे. मग आता माझंही लग्नाचं वय झालं ना, मग घरचे थांबून नाही राहिले माहिती का? अरे पण मी वेगळंच समजते ना तुला. तू वेगळं समजते, मी पण वेगळं समजतो ना. हे कसं आपल्या दोघांमध्ये आहे ना. तू कुठल्या अँगलनी मला वेगळा समजतो मला हे माहिती नाही, पण मी तुला माझा नवरा म्हणूनच समजते, हे ध्यानात ठेव, समजलं? आणि हे काय लग्न काय खोळ आहे तुझ्या डोक्यामध्ये? बरं मी काय म्हणतो आता, मी नवरा आहे मग बाबूराव कोण आहे? हे बघ बाबूराव मला असं पण बिलकुल पण पसंत नाही, समजलं ना? आणि मला ना तो बाजूला जरी आला तरी पण मला असं नाही. मग तुला 2-2 नवरे आहे ना, मला 2-2 बायका नको, एक तू एक आणि ती एक. पण हे तू मला अगोदर थोडी ना बोललास. आपण बरोबर ऍडजस्ट करू ना, तू काय टेन्शन घेते एवढं? हे बघ समाई गोष्ट लक्षात ठेव, माझं लग्न झालं हे तुला माहिती आहे, ठीक आहे, पण तुझं लग्न झालं नाही ही गोष्ट मला माहिती होती. हो पण म्हणून मी तुझ्यासाठी सगळे रिलेशन ठेवले. अरे घरचे ऐकून नाही राहिले ना आता. घरच्यांना काय सांगू, मी चंपा सोबत माझं लफडं असं. आता मग सांग ना. मग तू घरी काय सेवा करायला त्यांची वाली काम करायला ना तू घरी? काम करायला म्हणजे मग काय बोलायचंय तुला? त्यांच्या अरे आई म्हातारी झाली आता, तिला काम नाही होत. अरे मग आपण लग्न करूया ना, त्याच्यात काय एवढं? आपण लग्न गावात असं करायचं का वहिनी? आता बघ सांग, आता मला एक सांग, आता अशी कोणती गोष्ट राहिली मला सांग नवऱ्या बायकोंमध्ये जी होत नाही? आपण सगळं करतो, पण मग तुला बायको नाही करू शकत नाही असं काय समजून घ्या का नाही करू शकत? आणि मला लोकांशी काय घेणं देणं आहे? जर तू माझ्याशी व्यवस्थित आहे, तुझं माझ्यावरती प्रेम आहे, मी तुला प्रेम करते, तर मग लोक थोडी ना आपलं घर चालवायला येणार आहे. नाही एक काम कर, असं कर, मला तिच्याशी लग्न करू दे, तू इथंच राह, आपलं हे चालू राहील ना, आपलं समा हे बघ, आपलं हे चालू राहील, असं आपण चालून ठेव ना.
अरे पण असं कसं चालू जसं ठेवणार? आपण 2 वर्ष केलं ना असं इथून पुढे चालूच ठेव ना. हे बघ समा, मी तुला कुणामध्येच नाही वाटू शकत. मला नाही जमणार ही गोष्ट, मला शक्यच नाही ही गोष्ट मानणं म्हणून. कसं समजावं बाबा तुला? अरे तू ऐक जरा, ऐक आणि तुला असं नसेल ऐकायचं ना, मग मी दुसऱ्या पद्धतीने करेन. मग मी तुला भेटणारच नाही. मग असं कर. दुसऱ्या पद्धतीने म्हणजे? मग तू आता ऐकत नाही. तू म्हणते लग्न नको, राजकोट राहत दुसरी पद्धत माझ्याकडे पण आहे. कशी? हा, कशी? जशी तुझ्याकडे होती, जशी तुझ्याकडे कोणती वहिनी मी येणार नाही बरं का. जाऊ दे मग, चालतं मग. ऐक ना, माझी पद्धत तर ऐक अगोदर. कशी? दाखवते बघ ना. आपले फोटोज, आपले प्रेमाचे चाळे. ह्याचे फोटो काढून ठेवले तू? बघ ना खूप है ना. अरे कपडेवाले तर ठेवायचे कमीत कमी. बघ किती छान आहेत. बाप, आवडले ना? अरे चंपा, अरे डिलीट कर. असे ठेवू नको. कोणी पाहिले मग? डिलीट? हे काय मी डिलीट करायला ठेवलेत? हा, तू जर लग्न जर केलंस ना तर याद राख, हे सगळे फोटो आहे ना मी मंडपामध्ये आणून दाखवणार. समजलं ना? अरे लई बेइज्जती होईल माझीवाली, लई मला बेइज्जती माहिती होईल. नाहीये. आणि तुला जर एवढी जर भीती वाटत असेल तुझ्या आई वडिलांची, समाजाची, लोकांची, जे पण काही असेल ते, आपण पळून जाऊया ना. पळून जाऊया, काय प्रॉब्लेम आहे? ऐका ना वहिनी, असं नका ना करू. अरे पण तू सज्ञाने, मी सज्ञाने, प्रॉब्लेम कुठे आहे? हो पण वहिनी, तुमचं वय किती, माझं किती, तुम्ही किती मोठे आहे माझ्यापेक्षा. हे तुम्ही किती तुला मोठा? हे या कुठे माझा फोन कुठे? ह्या सगळ्या गोष्टी करताना तुला माझं वय नाही दिसलं का? पण मग त्यावेळेस काय झालं ते आता होऊन आणि गेलं. तू पण काय 25 वर्षाचा नाहीयेस हे सगळं मला हे डायलॉग बोलायला. पण मग तुम्ही मोठे आहे ना, काही झालं तर मोठेच ना तुम्ही. तुमचं लग्न काय किती झालं दिवस आता? झाले? हिरो हिरोईन तर 5-5, 10-10 वर्ष मोठे असतातच ना. हा, पण मग ते योग्य नाही वाटत ना वहिनी. ते लय आपली लय बेइज्जत जाईल वहिनी. ऐका मी तुम्ही. परत सांगते, हे बघ, मला आहे ना मला ना तो बाबराव नाही आवडत. मी आहे ना, मी कपडे भरते बघ लगेच. हे बघ, हो वहिनी, ऐक ना, हे बघ, ड्रेस वगैरे मी घेते ह्याच्यामध्ये. आणि बघ ना, आपण पळून जाऊया ना. हे बघ, ती लग्न त्यांनी सगळा खर्च केलाय. 15-20 दिवस लग्न आलंय. 15 दिवसावरती आहे ना. 15 दिवस कोणी? अरे 15 मिनिटाचा कुणाचा भरोसा नाहीये. आपण तर आत्ता चाललोत ना. ते लय हौशी माणूस आहे ते. काय सांगा, माझ्या घरच्याची पण इज्जत जाईल. घरचे किती स्वप्न मोठे मोठे पाहत होते ना. पण समा, हाऊस माझी पण आहे, स्वप्न माझं पण आहे. आणि मला तू नवरा म्हणून पसंत आहे. मला नाही राहायचं ते बाबूराव जवळ. वहिनी, ते आपण हाऊस मौज केली इथपर्यंत ठीक आहे ना, पण मग तुम्ही एवढं सिरियसला नव्हतं घ्यायचं या गोष्टीला. नाही, चल आपण पळून जाऊया. आपण तू नंतर लग्न कर. हे बघ, माझे घरचे जीव ऐक देतील. ना, ऐक, मी काय म्हणतो माहिती काय? हे बघ, आता सध्या आहे ना खूप वातावरण मोबाईल घेतला का? मोबाईल कुठे आहे का? माझा मोबाईल आहे. डिलीट करा. ऐक ना, नसतो गेलो ना आपण बाहेर गेलो ना की मी सगळं डिलीट करेन. हे बघ, आता सध्या आहे ना वातावरण गरम राहील, कोणी बोलणार नाही. पण आपल्याला एक मूल झालं ना तर मग सगळे खुश होतील. बाबूराव बाईक भेटणार नाही बाबूराव गेला खड्ड्यात. तू चल आपण पळून जाऊया. चल ना, चल. राम राम. राम 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 राम. या कुठली भाऊ? मी दगडवाडी. इकडं. येस, तुमच्या काय पुरीचं लग्न जमलं ना रे? हा, जमलं. आमच्या गावातच दिली ना. हा, बरोबर. जरा चांगलं समज आहे, चांगलं भेटलं. नाही, चांगलं लय भारी समज. आणि आपली मी कसर नाही केली लग्नाची ना, हा ना? पाहिजे तसा खर्च करत तयारी. जाऊन 10-1 लाख रुपये उधळायचे. उद्या टाका, जाऊ दे. एकच पोरी वाणी हा, आणि काय झालं, त्या दिवशी परवा दिवशी मा आलता सांगायला. हा का? मा बायको तो बोलत होता. हा, तर मग मी बाहेर झालो तर तो आलता मला सांगायला का जमले बोललं मी असं तसं. मग म्हटलं बरं झालं, चांगलं झालं, आनंदाची गोष्ट बाबा. चांगलं एक तर लय जमत नव्हतं त्याचं. का बरं? घरचं चांगलं नव्हतं खरं सर, त्याचं. नाही घरी चांगले आहे, पण ते थोडंसं बाहेर उद्योग होता ना जास्त हा, असं. हां, अगं आपली राणी दिली ना त्या गावचे पाहुणे दगडवाडीचे. दगडवाडीचे. हा, बरे हा आलं तर. राणे, अगं बाहेर ये, तुझ्या सासरीचे पाया पड, पाहुणे आली. सासरे सासरे नाही. म्हणजे गावातले आम्ही. हा, तुला गावातच दिला आता आमच्या. पण एकच पायाचं पडू का? दोघी तागडी द्या ना. घ्या. एक तुम्ही पायात पडून देत नाही कोणाला. ही पोरगी आपली. ही पोरगी काय? अच्छा, मस्त पोरगी बरी. जोडा चांगला झाला. पोरगी बरी. हा, चांगलं आहे. थोडं कलर नाव नाही पोरगी, पण मग नाही तुमच्यावर पडली पोरगी. बापावर पडली. ते ना आंध्र रात्री झाली ती. आंध्र रात्री हा काय? अच्छा. चाण्या रात्री झाली ती. मग ढवळी जवळ आहे. हा.
काळोख्या रात्री झाली ना हम्म. रात्री जवळ 1-1:30 झाली काय का लय काळ लाईट नव्हती त्या दिवशी अरे बापरे आणखीन अडचणी आल्या बरोबर चांगला स्वयंपाक पाहिजे ठेवा आता लागणार बरं का जावायचं मिसेस पडलं काय म्हणते मिसेस? काय पाठवलं हो त्यांनी मेसेज बाबा पाय नाही येऊन इकडून तो आपल्याला वाचता येते का येते मग हो माझ्याकडे मी वाचतो फोटो टाकले असतील ते गेले त्याने फिरायला त्याचे फोटो टाकले असतील त्या दिवशीचे ते इथं माझी बायको आहे ये बाबू हो आता माझी बायको घेऊन पळाला आहे हो जरा बापरे माझं आताच जमणार होतं ते ये बाबू काय झालं हो? अहो हा तुमचा जावई मावाली बायको घेऊन पळाला आहे हा थांब मी त्याला बाबा फोन फोन करतो लावा हो त्यांना बाबा हे असं काय झालं अहो निम्या वयची बाई घेऊन पळाला ही तुमची बायको आहे हा फोन लागत नाही त्याचा नाही कस काय तर मेसेज टाकला फोटो टाकले ना ओ पाहुणे तुमची बायको आहे तुम्हाला सांगा तो मी आचार्याचे पैसे भरले हालचे पैसे भरले घोड्याचे पैसे भरले सगळा बाजार हाट घेऊन ठेवलाय अहो तुमचे पैसे तरी परत भेटतील आता बाय बायको भेटेल का परत मला तुमच्या बायको करा जाळ परिजेड आमचे किती खर्च होऊन गेलाय जा काय आता मी एकटाच राहिलो घरामध्ये आता काय करू बाबा तुम्ही तर सगळीकडे फोटो पत्रकारचे फोटो टाकून तुम्ही व्हायरल केलेले सगळे फोटो हा ना आता काय करणार आहे? धैर्य काय म्हणतील आपल्याला सोयरे धैर्य आपल्या पोरीच्या जीवाला पट्टा लागल ना हो. हा ते सोनं भरलेलं मी म्हटलं त्याचं. चांगले लग्न जमले म्हटलं चांगली पोर भेटली या पाहुणे को तपास करून तू आली येत तुमच्या मोबाईल म्हणजे तुम्हाला तुमची बायकोची खोडी माहिती नव्हतं का नाही हो माय बाग तशी नव्हतीच ना तशी पाहुणे नव्हती मग आजच कसं काय ओ तुम्ही आला? पाहुणे फक्त ना मी घरी नव्हतं रे, एक दिवस एक काम करा आमचा जावा आम्हा पैसे पोस्ट करा तुम्ही मा काय हे तिकडे जायची आणि हे अहो घरी माझी यायचं. बायको गेली तुमच्या बायकोनं माझा फितावलाय खरं नाही नाही तुम्ही काही म्हणा बघा माय बायको काही तशी नव्हती पण एक दिवस ती माघारी येऊन तो पण सांगत नाही होता बाबा तिला. त्यांना पकडल्याशिवाय नाही राहायचं अरे जे आता पळव गेल्या कोणी सापडत असतं ए का जाऊन नाही गेली मरते हे मग काय माई वावळणी गेली मा पुरीवरची हा पुरीवरची मी पट्ट्याने तिच्या त्यापेक्षा बारी नव्हतो दोषी हे करा आता नाहीतरी माझी बायको गेलीच आहे ना मग त्या माझ सांगत लावून मग काय हा शक्य आहे का काय तुम्हाला काही लाज आहे का लाज हा तुम्हाला लाज आहे का लाज वस्तू आहे का अहो पण माझी तुमचं वय किती तिचं वय किती तिचं शिक्षण किती लेकबाळे का अशी रस्त्यावर पडायला राहते का हो? अहो, माय हा, तोंडाला हाडील तसं अहो बोलता पण माझ्या स्वयंपाकाची पंचायत झाली ना हो. हाताने करतो आता पंचायत झाली पहिले बायको आवरली असते तर गेली असते का पळून बरं तुम्ही खाऊ पिऊ घालसा का मला नाही नाही थोडे दिवस थोडे दिवस काहीच थोडे नाही दिवस दुसरी बाईक करतो. आमचं तोंडचं पाणी पळाली अहो दुसरी बाईक करतो तो. आमचं तोंडचं पाणी पळाली अहो तुम्हाला सहकार्य करतो लग्नाला काय नाही काय घ्या नाही उचलून आणि द्या बाहेर फेकून पोरगा पाहू लागतो उचला, हाकला, ये यांनी बाबा हाकला. तू जाय नको नको आमचं डोकं जा तापून तिकडे येऊ नका आमच्या घरात